नमस्कार, मी संदीप देशमुख. सर्वांचं SSLC कट्टा 2025-2026 मध्ये स्वागत आहे. खरं तर हा कट्टा जो SSLC कट्टा जो आम्ही सुरुवात करतोय YouTube चॅनलच्या माध्यमातून तमाम खानापूर तालुक्यातील मराठी शाळा जेवढ्या आहेत आणि इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व SSLC विद्यार्थ्यांच्यासाठी या SSLC कट्ट्यावरती असणाऱ्या 6 विषयांच्या मधला आजचा जो पहिला जो आम्ही विषय घेऊन आलेलो आहे SSLC कट्ट्यावरती तो म्हणजेच कन्नडा विषय. कारण गेल्या वर्षी 2024-25च्या जर आपण रिझल्ट पाहिला तर त्या रिझल्टमध्ये सर्वात कमी मार्क्स जे गुण घेतले होते ते विद्यार्थ्यांनी तो विषय होता कन्नडा. आणि याच कट्ट्यावरती आम्ही आज अशीच एक SSLC ला म्हणजे हायस्कूल टीचर जी SSLC कट्ट्यावरती आम्ही आमंत्रित केलेली आहे. त्यांचं नाव आहे गिरीधर पाटील सर. त्यांचं क्वालिफिकेशन MA BEd झालेलं आहे. आपण त्यांच्याकडूनच त्यांचा परिचय करून घेऊया. सर नमस्कार. SSLC सर तुमचा परिचय करून घ्या. मी GC पाटील, सहशिक्षक वनश्री प्रौढशाले म्हणजे वनश्री हायस्कूल हलग्यामध्ये मी आता कार्यरत आहे. तर आज आम्ही हा मास्टर ब्लेंडेड एज्युकेशनमध्ये SSLC हा कट्टा म्हणायचा हा एक आम्ही उपकरण इथं घेत आहोत. याचा उद्देश काय म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे उर्दू मीडियम असू दे, मराठी मीडियम असू दे व इंग्लिश मीडियम असू दे, ह्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा एक उपकरण इथं वापरतोय सर. अगदी बरोबर. या SSLC कट्ट्यावरती खरं तर आपण विद्यार्थ्यांच्यासाठी काय करणार आहोत. तर सर माझं या पाठीमागचा आपल्या सर्वांचा उद्देश हाच आहे की सगळ्या विषयाचे शिक्षक ते आपल्या या कट्ट्यावरती येतील, विद्यार्थ्यांना निवेदन करतील, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतात. कारण परीक्षा ही खूप महत्वाची असते. कारण यशाची पहिली पायरी जी म्हणतो आपण ती आहे SSLC. आणि या SSLC मध्ये जास्त 725 मार्कापैकी जर 725 मार्क्स मिळाले तर खूपच त्या घरच्यांना सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप आनंद होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या शाळेला खूप आनंद होईल. म्हणून माझी इच्छा अशी असेल की तुम्ही आपल्या पूर्ण कर्नाटकातील जे राज्यातील इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे सेकंड लँग्वेज कन्नडा म्हणून आहे त्याचा पूर्ण प्रश्न पत्रिकेचं स्वरूप काय असतं ते आज आपल्या माध्यमातून सांगावं असं मी तुम्हाला विनंती. ओके सर. म्हणजे कसं आहे सर, हे जरा जास्त केल्यामुळे का नाही सर, त्यामध्ये असं आहे का थर्ड लँग्वेज होता तो थोडासा सोपा होता सर. आणि सेकंड लँग्वेज हा जरासा टफ झालाय सर. असं आहे असल्यामुळे की नाही सर, हळे कन्नड, नडू कन्नड असू दे सर, असे काही पद्य आहेत, गद्य आहेत, ते जरा मुलांना काय होत आहेत म्हणजे जरा जड जात आहेत म्हणजे असं टफ होत चाललेलं आहे. मग आम्ही त्याला काय केलेलं आहे सर, आम्ही काय करतो सर, आम्ही कन्नड शिक्षक असलो तरी पण त्या मुलांना मराठीमध्ये त्यांना सांगायचं, ट्रान्सलेट करून त्यांना समजून द्यायचं काम आम्ही करत असतो सर. सगळे शिक्षक सर करत असतात. मराठी माध्यमातून विद्यार्थी सर त्यांना कन्नड हा विषयच जरा अवघड जातो सर, अवघड जातो. हे मला मुळात म्हणजे खरं आहे. कसं आहे सर सांगू तुम्हाला, काय झालंय सर, कन्नड विषय म्हणजे कन्नड म्हणायचा हा शब्द ऐकला की नाही ह्या भागातल्या लोकांना जरासं काय होतं सर, त्याचं जरा इंटरेस्ट कमी आहे. त्याच्यामुळे काय जरासं टफ जाते असं मला असं वाटतंय सर. परंतु मुलं कॅच करतात सर. म्हणजे आम्ही काय सांगत असतो की मुलं कॅच करतात. परंतु हे आमचे प्रश्न एक्झाम लिहिल्यानंतर काय उत्तरपत्रिका आहेत की नाही सर, हे बेंगळूर साईडला वगैरे इकडं आउट साईडला वगैरे जातात ना, त्यांनी काय करतात म्हणजे सर आमच्या भाषा जरा मुलं काय करतात म्हणजे मिक्स करून लिहितात सर. म्हणजे मराठी कन्नड लिहिता असताना एक शब्द मिक्स करून असं लिहितात सर. त्याच्यामुळे काय होते सर, आता बेंगळूर साईडला वगैरे आमचे पेपर्स वगैरे गेले, व्हॅल्युएशनला गेले तर तेव्हा का नाही जरा त्रास होतो सर. म्हणजे मार्क्स वगैरे तरी कटअप करतात. ते लिहितात सर बरोबर, त्याला स्टोरी बरोबर माहिती असते. आता एक उदाहरण सांगायचं म्हणजे वनमरात गिळी म्हणून एक लेसन आहे सर.
आणि एकदम छान असा लेसन आहे ना सर, मुलांना तुम्ही थांबून विचारला का नाही, कन्नडमध्ये असलेलं तुम्हाला मराठीमध्ये हाय तशी तुम्हाला गोष्ट सांगतील मुलं, परंतु ते कसं लिहायचं ह्याच्यामध्ये जरा गुंतून त्यांना म्हणजे त्या प्रश्नाला उत्तर कसं लिहायचं हे जरा समजून येतं सर, एवढंच आणि काही नाही. हा म्हणजे तर मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुमच्या शाळेचा कन्नड रिझल्ट कसा आहे? सर आमचा रिझल्ट चांगलाच आहे सर, चांगलाच आहे. काय तसं 1-2 मुलं हे होतात सर, म्हणजे ते पहिल्यापासूनच म्हणजे प्रायमरी पासूनच ते आल्यामुळे की नाही एक कन्नड विषय एवढाच नव्हे तर दुसऱ्या विषयामध्ये पण ते जर असं काय विकनेस असल्यामुळे की नाही सर तशी 1-2 मुलं असतात सर. तर काय असा प्रॉब्लेम नाही, एकंदरीत रिझल्ट तुमच्या शाळेचा चांगला आहे सर, चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. सर 10वीचा जो महत्वाचा जो आज आपण चर्चा करणार आहोत हा सर. SSLC ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಸ್ವರೂಪ ಸ್ವರೂಪ ಹೇಗಿರುತ್ತದೆ ಅಂತ ನೀವು ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಮರಾಠಿದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ओके सर. पहिला कसं होतं, मराठी मीडियमच्या विद्यार्थी व आणि उर्दू मीडियम ह्या विद्यार्थ्यांनी कसं होतं सर, पहिला थर्ड लँग्वेज म्हणून होतं सर. मग तेव्हा काय होतं, मुलांना जरा इझी होत होतं आणि रिझल्ट पण जरा चांगला लागत होता. मग आता काय झालंय सर, सेकंड लँग्वेज झाल्यामुळे की नाही मुलांना जर असं काय होत आहे त्याचं प्रश्नाचं म्हणजे प्रश्न चे काही कठीणते काय आहे